कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जो पेपर झालेला आहे की महाराष्ट्र MPSC कंबाईन ग्रुप बीचा जो पेपर झालेला आहे, तर त्या पेपरमधील जे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न होते ॲप्टिट्यूडचे, तर त्या ॲप्टिट्यूडच्या 20 प्रश्नांची उत्तरे आपण घेऊन आलेलो आहेत. ह्या 20 प्रश्नांची उत्तरे आणि त्याचे एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर पहिल्यांदा आपण याची उत्तरे सांगूया की ज्यांना एक्सप्लेनेशन नाही बघायचे ते फक्त उत्तरे बघू शकतील आणि मग व्हिडिओ ही स्किप करू शकतील. तर आपण एक्सप्लेनेशन ही देणार आहोत आणि उत्तरही सांगणार आहोत. तर बघा, हा सेट आहे तो सी सेट आहे. तर तुम्ही ABCD ज्यांचे जसे सेट आहेत त्यांच्यानुसार तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे बघू शकता. 81चं उत्तर येतंय 1, 24. 82चं उत्तर येतंय 2, 32. 83चं उत्तर येतंय 2, 30,000. 84 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतंय 2, अचा 11% नफा झाला. 85 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतंय 3, 2,400. 86 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते 2, 900 मीटर. 87 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर येते 40. 88 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर येते 31. 89 या प्रश्नाचे उत्तर येते 275. 90चं उत्तर येते 1. 91चं उत्तर येते 4. 92चं उत्तर येते 3. 93 ह्या प्रश्नाचे उत्तर येते 4, दोन्ही चुकीचे आहेत. 95चे उत्तर येते 2. 60. 96चे उत्तर येते 3. 95चे उत्तर येते 3. 94चं येते 2. 95चं 3. 96चे उत्तर येते 3. 97चे उत्तर येते 3. 98चं उत्तर बघा, A आणि B ह्याच्यामध्ये संभ्रम आहे, पण B उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे. इथं शक्यता जास्त आहे, B उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे, पण A ही उत्तर असू शकते. बघू आपण आन्सर कीनुसार ह्या प्रश्नामध्ये B ची शक्यता जास्त आहे, पण A पण हे काय म्हणजे चुकीचं नाही वाटत आहे. तर B आणि A ह्यामध्ये संभ्रम आहे, बघूया ते. 98. त्याच्यानंतर 99चं येते 4 आणि 100 प्रश्नाचं उत्तर येते 3. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे 20च्या 20 उत्तरांचे प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहेत. आता आपण विश्लेषण चालू करूया. तर बघा, पहिला प्रश्न क्रमांक 81. बघा, पहिला प्रश्न काय आहे? समीरने एकूण रुपये 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रुपये 3 ची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? बघा, इक्वेशन मांडून पण सोडवू शकतो, ऑप्शनवरून पण सोडवू शकतो. तर दोन्ही पद्धतीने सोडूया आपण. तर पहिल्यांदा आपण काय करूया की इक्वेशन मांडूया. तर इक्वेशन मांडताना आपल्याला काय करावं लागेल की सफरचंद आणि त्याची काय येईल किंमत बरोबर किती येईल? 360 प्रत्येकी सफरचंदाची किंमत बरोबर. आता समजा की सफरचंदाची किंमत x आहे आणि त्याची किंमत म्हणजे सफरचंदाची x आहे आणि किंमत y आहे, ते किती आहे? 360. मग जर प्रत्येक सफरचंदावर 3 ची सूट दिली म्हणजे किंमत काय केली? 3 रुपयांनी कमी केली, y-3 केलं. काय केलं? y-3 केलं. सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद घेऊ शकला असता, म्हणजे 1.25x आला असतं. ठीक आहे, बरोबर किती आलं? 360 बरोबर. आता हे इक्वेशन सोडूया आपण. बघा, 1.25xy वजा 3 आणि 3.75x बरोबर 360. आता x आणि y ची किंमत किती आहे?
एक्स आणि वायची किंमत 360 आहे, ती इथं लिहा. 1.25 चा गुणाकार 360 होईल. 3.75 एक्स येईल, इथं येईल 360. मग आता हे साईडला लिहूया आपण. चला बघा, 1.25 आणि 360 चा गुणाकार किती येईल? 450. 450 वजा 360 बरोबर 3.75 काय आलं? एक्स. मग बघा हे सोडून घ्या, 90 आलं. 3.75 एक्स. एक्सची किंमत काय आली? 90 भागिले 3.75. आता पॉईंट काढूया. 375 येईल आणि वरती 2 शून्य देऊया. आता कितीने भाग जाईल? 25ने भाग जाईल. ठीक आहे. 25 त्रिक 75. 25 त्रिक किती आलं? 75. उरले किती? 15. 25 सख 150. 150 आणि 0 360 झालं. आता खाली भागाकारात किती येईल? 25. 25 एके 25. 25 5 1600. आता 360 ला जर 15 ने भागलं तर उत्तर काय येतं? 24. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. हे आले इक्वेशन तयार करून. आता दुसरे मेथड बघा. दुसऱ्या मेथडमध्ये आपण ऑप्शन घेतलं 24. तर 360 रुपयाचे 360 रुपये त्या सफरचंदाची एकूण 360 रुपयाचे सफरचंद खरेदी केले. तर किती सफरचंद खरेदी केले? 24. जर 24 ने भागलं तर एका सफरचंदाची किंमत येईल 15 रुपये. एका सफरचंदाची किंमत किती आली? 15 रुपये. आता 15 रुपये एका किंमत आहे. आता सूट दिली आपल्याला. सूट दिली. किती रुपये सूट दिलेली आहे? 3 रुपये. म्हणजे 15 वजा 3 12 रुपयाला एक सफरचंद पडले. तर 360 भागिले 12 केलं तर किती सफरचंद येतील? 30 सफरचंद मिळतील. ठीक आहे. 30 सफरचंद मिळतील. मग 25% अधिक सफरचंद. मग 24चे 25% काढून घेऊया. 24चे 25% म्हणजे आलं 1/4. 4 सक 24. 6 सफरचंद अधिक मिळाले असते. म्हणजे पहिले किती सफरचंद खरेदी केले? 24. आता किती मिळाले असते? 30. म्हणजे 6 अधिक मिळाले असते. सेकंड ऑप्शनने पण उत्तर येतं, पर्याय 1. आता तिसरी मेथड आहे, थर्ड मेथड. थर्ड मेथड काय म्हणते की तुम्ही एक गोष्ट वाढवली तर एक गोष्ट काय होती? कमी होती. आता कितीची सूट दिलेली आहे? 3 रुपयाची सूट दिलेली आहे. आणि किंमत कितीने वाढवले? 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. म्हणजे 25%. 25% म्हणजे किती आलं? 1/4. 1/4. 1/4 ची वाढ. तर घट कितीची होणार? 1/5ची. 1/5 म्हणजेच किती दिले? 1/5 वाय बरोबर दिले 3. म्हणजे वायची किंमत किती आली? 15. म्हणजे 15 रुपये काय आली? सफरचंदाची किंमत. सफरचंदाची किंमत किती आली? 15. 360 ला जर ह्या 15 ने भागलं तर उत्तर येतं 24. तर असे 2-3 मेथडनी सहज हे उत्तर निघत होतं. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. पुढचा प्रश्न बघा. आता 150 ते 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो? एकदम सोपं आहे बघा. काय करायचं बघा. 500 ला सरळ 11 ने भाग द्या. 11 ने भाग द्या. 11 चौक 44. राहिले किती? 6. 11 5 55. किती संख्या आल्या? 45. आणि 150 ला पण 11 ने भाग द्या. किती आलं? 11 1 11. राहिले किती? 4. 11 त्रिक 33. म्हणजे इथं राहिलं 7. ठीक आहे. इथं किती होतं? 5. मग हे सोडून द्या. आता 150च्या आधी किती संख्या? 13. बघा, 1 ते 500 पर्यंत 45 संख्यात आणि 1 ते 150 पर्यंत किती संख्या आहेत? तर त्या आहेत 13. मग 150 ते 500 पर्यंत किती येतील? 45 वजा 13. उत्तर काय येईल? 32. ऑप्शन 2. एवढं सोपं होतं. मुलांनी गडबड केलेली असणार आहे, वेगळे विचार केलेले असणार आहे. पण हे प्रश्न जे आहेत हे इयत्ता 8वी स्कॉलरशिपचे आहेत. हे सगळे प्रश्न इयत्ता 8वी स्कॉलरशिपमध्ये शिकवून झालेले आहेत. त्या 8वी स्कॉलरशिपची आपण प्लेलिस्ट बनवली आहे. प्लेलिस्ट येणाऱ्या कंबाईन ग्रुप सी साठी आहे ना, ही प्लेलिस्ट IMP आहे. काय आहे? IMP.
तुम्ही ही प्लेलिस्ट जरी बघितली तर ग्रुप सीचे 20च्या 20 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. किती? सगळे प्रश्न. आणि ही प्लेलिस्ट कशी आहे? फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. यूट्यूबवर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळतील. पुढील प्रश्न बघू. जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 रुपये असेल तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळकृतीचे अवलोकन करून काढा. आता बघा, हा कितीचा असतो? 360 डिग्री. 360 डिग्री बरोबर किती आहे? 40,000. आपल्याला काय काढायचं आहे? घर भाडे. घर भाडे किती आहे? 110. किराणा 90. ह्यांची बेरीज करून घ्या. 110, 90 आणि 70 किती आली? 270. 360ला 40,000 तर 270ला किती? काय होईल? तिरकस गुणाकार. 40,000चा गुणाकार 270शी भागिले किती येईल? 360. शून्याला शून्य गेलं, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4ने भाग दिला, हे आलं 10,000. 10,000 आणि 3चा गुणाकार 30,000. पर्याय 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. अने बला एक वस्तू 10% नफ्याने विकली. आपण समजूया ए आहे, बी आहे. अने 100 रुपयाची वस्तू 10% विकली. 10% विकली म्हणजे कितीला विकली? 110ने. मग बने परत ती वस्तू अलाच विकली. किती? 10% तोट्याने विकली म्हणजे 10% तोटा. आता 110चा 10% तोटा काढू आपण. 110 गुणिले 10/100 किती येईल? 11 रुपये तोटा. म्हणजे 110ची वस्तू वजा 11 केलं तर तो कितीला विकत असेल? 99ला. म्हणजे वजा 11 रुपये झाले. म्हणजेच काय की अला 100 रुपये मागे, 100 रुपया मागे पहिले किती रुपये मिळाले? 10 आणि परत किती मिळाला? 1. म्हणजे अने एकूण रुपये किती गुंतवले? 100 रुपये गुंतवले. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये त्याला 110 आले म्हणजे तिथं किती रुपये आले? अला 10 रुपये आले. आणि परत ती वस्तू महागारी मिळवली त्यावेळेस किती रुपया फायदा झाला? 1 रुपया. म्हणजे टोटल किती फायदा झाला? 11 रुपये. म्हणजे अला 100 रुपये मागे 11 रुपये नफा झाला. म्हणजेच 11% काय झालेला आहे? नफा झालेला आहे. अचा 11% नफा झाला. पर्याय 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? एकदम सोपं आहे. असं आहे ते 18/12 आणि एक फरशी किती? 30/30ची. मग अशा किती फरशा लागतील? तर आपल्याला काय करावं लागेल की त्या खोलीचं क्षेत्रफळ भागिले त्या फरशीचं क्षेत्रफळ. मग खोलीचं क्षेत्रफळ किती येईल? 18 गुणिले 12 भागिले 30/30. मग ह्यामध्ये काय आहे की हे 30 सेंटीमीटरमध्ये आणि हे मीटरमध्ये. तर आपल्याला ते मीटरमध्ये करण्यासाठी 18ला कितीने गुणावं लागेल? 100ने आणि 12ला पण 100ने. मग हे येईल फॉर्म्युला. ह्या शून्याला शून्य गेलं, ह्या शून्याला शून्य गेलं. 3 चौक 12, 3 सखा 18, 600 आणि 4चा गुणाकार 6 चौक 24, 2400. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता ताशे 80 किलोमीटर वेगाने. आता स्पीड काय असतो? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला स्पीड किती दिला आहे? 80 किलोमीटर. 80 किलोमीटर पर तास. 70 मीटर लांबीची एक गाडी. डिस्टन्स किती आहे? 700 मीटर लांबीची एक आगगाडी, एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात. आता इथं प्लॅटफॉर्मची पण लांबी येईल. प्लॅटफॉर्मची लांबी आपण पकडूया x. 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? हे असं इक्वेशन तयार होईल. आता मला सांगा की हे 72 सेकंदात आहे आणि हे कशात आहे? मीटरमध्ये. म्हणजे उत्तर मीटर पर सेकंद आहे. म्हणजे जे किलोमीटर प्रति तास दिले ते आपल्याला काय करावं लागेल? मीटर पर सेकंद. तर 80ला कितीने गुणावं लागेल? 5/18ने. आणि हे जे 72 आहे भागाकारात, इकडं काय होईल? गुणाकारात येईल. आणि पुढे काय येईल? 700 अधिक x. आता 18 चौक 72, 4 पंचे 20, 80 गुणिले 20 बरं 700 अधिक x बरोबर काय येईल? 8 दुणे 16, 1600 वजा 700. 1600तून 700 गेलं, किती आलं उत्तर? 900. पर्याय 2. 87 नंबरचा प्रश्न बघा.
भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे 80 दिवसात आपण म्हणूया 80 केक बनवतो, ठीक आहे. मग 10 दिवस काम केलंय, म्हणजे 10 दिवसात त्यांनी 10 केक बनवले. मग राहिले किती? 70 केक. हे 70 केक कुणी बनवले? नीरजने. हे 70 केक नीरजने बनवले 35 दिवसात, म्हणजे 2 केक एका दिवसात, ठीक आहे. 2 केक एका दिवसात बनवले. तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? तर किती काम आहे 80 केक बनवायचं, आणि हा एका दिवसात किती केक बनवतोय? 2. 80 भागिले 2 म्हणजे 40 दिवस लागतील. पर्याय 4. 88. 5 वर्षापूर्वी, म्हणजे रेखाचं 5 वर्षापूर्वीचं वय r-5, आणि नेहाचे पण 5 वर्षापूर्वीचे वय, नेहाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती आहे? 5 वर्षापूर्वीचे म्हणजे -5. यांची सरासरी म्हणजे भागिले 2 किती आहे? 34. किती आहे? 34 आहे. म्हणजे r-5 अधिक नेहा -5 बरोबर किती आलं? 34 ची दुप्पट 68 आली. मग r अधिक ne बरोबर इथं काय येईल? -10 बरोबर 68. मग r अधिक ne हे -10 पलीकडे होऊन काय होईल? +10. 68 आणि 10 काय आलं? 78. म्हणजे रेखाचं आणि नेहाचं एकूण वय किती आलं? तर ते आलं 78. ते कधीच आलं? आजचं वय. मग आज रेखा, नेहा आणि नीरज यांचे सरासरी वय किती आहे? भागिले 3 33 आहे. 33 आहे. म्हणजे r अधिक ne अधिक ni बरोबर 33 चा 300 गुणाकार किती येईल? 99. त्याच्यामध्ये r आणि ne किती आहे? 78. 78 अधिक ni बरोबर 99. निखिलचं वय किती आलं? नीरजचं 99 वजा 78 आलं 21. म्हणजे नीरजचे आजचे वय किती आले? 21. आपल्याला कधीच विचारले? 10 वर्षानंतर. मग ह्याच्यामध्ये 21 ॲड करा, उत्तर येईल 31. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा 89. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न ऑप्शनवरून गेले तर हा इझी जाईल. काय होईल? इझी जाईल. आणि ऑप्शनवरून जरी नाही गेले तरी, आता ऑप्शनवरून म्हणजे हा क्वेश्चन डिफिकल्टच आहे, तुम्ही शेवटीच ठेवायला पाहिजे हा प्रश्न. पण ऑप्शनवरून त्यातल्या त्यात हा प्रश्न इझी जातो. आणि दुसरी गोष्ट, प्रश्न बारकाईने वाचा. प्रश्न बारकाईने वाचताना आपल्या काही गोष्टी सुटल्या तर त्या आपल्याला खूप घातक पडू शकतात. तर बघा, स्थानक ए पासून काही प्रवाशांसह रेल्वेगाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. किती उतरतात? 50%. व 25 चढतात. सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यापैकी 40% प्रवासी उतरतात. किती उतरतात? सी स्थानकावर 40%. व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या ए वर चढलेल्या प्रवाशांच्या संख्येच्या 40% आहे. तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले? हे तर काय म्हणलंय? बी वर उतरले. म्हणजे जे पर्याय आहेत ते काय आहेत? 50% उतरलेल्यांची संख्या आहे. म्हणजे एकूण संख्या किती असू शकते? ह्याच्या दुप्पट. म्हणजे 280 ए स्थानकावर असतील. ए स्थानकावर ज्यावेळेस स्टार्टिंगला चढायचे असतील तर पहिल्या पर्यायाच्या म्हणजे जे पर्याय आहेत त्याच्या दुप्पट असू शकतील. म्हणजे आपण इथं 280 इथं दुप्पट करून घ्या. हे 440 असू शकतात. याची दुप्पट 550 आणि याची दुप्पट किती येईल? 880. म्हणजे आपण पर्यायावरून जर जायचं ठरवलं तर पर्याय कोणते घेतले पाहिजे? 280, 440, 550 आणि 880. तर हे आपले पर्याय पाहिजेत, हे लक्षात घ्या. तर बघूया की इक्वेशन मांडून ह्याचं उत्तर कसं येतं ते. बघा, इक्वेशनपेक्षा आपण पर्यायाने गेलो तर मी तुम्हाला उत्तर लगेच सांगू शकतो. आता पर्यायाने कोणतं येईल बघा. पर्यायाने 275, पर्याय क्रमांक 3 550. आता 550 प्रवासी आहेत. किती प्रवासी आहेत? 550.
बी स्थानकावर 50% उतरले, म्हणजे याच्या 50% काढलं आपण, किती आलं 275 उतरले. म्हणजे गाडीत किती आहेत सध्या 275. ह्या 275 मध्ये 25 ॲड झाले, किती झाले 300. 300 मधून किती उतरले सी स्थानकावर 40%, म्हणजे 180 उतरले, सॉरी 120 उतरले, 120. मग 300 मधून 120 गेलं, किती उत्तर आलं 180. आता हे जे 180 आहेत, ह्या 180 मध्ये 40 प्रवासी ॲड झाले, ते किती झाले 220. म्हणजे फायनली त्या गाडीत 220 प्रवासी आहेत. मग 220 भागिले आपण 550 केलं तर उत्तर काय येतं बघा. शून्याला हे शून्य गेलं, 11 1 11, 11 2 22, 11 5 55, 5 2 10, किती आलं 40%. इतकी प्रवाशांची संख्या गाडीमध्ये आहे. ठीक आहे. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानकावर चढलेल्या प्रवाशांच्या संख्येच्या 40% इतकी आहे. तर हे उत्तर येईल ऑप्शन 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. इक्वेशननी कसे सुटेल हे एक्झाम्पल चला बघूया. तर बघा, ए स्थानकावर आपण समजूया की एक्स प्रवासी आहेत. किती प्रवासी आहेत? एक्स प्रवासी आहेत. बी स्थानकावर 50% उतरतात, म्हणजे गाडीमध्ये किती राहतात 50%. एक्सच्या 50% काढून घेऊया, म्हणजे किती आलं 0.5x. हे कुठे आहेत? बी वर आहेत. ए वर किती आहेत? ए वर आहेत एक्स, बी वर आहेत 0.5x. आता बी वर उतरले 0.5x. आता गाडीत किती 0.5x आणि किती प्रवासी चढले अधिक 25 प्रवासी चढले. आता सी स्थानकावर त्याच्यातले 40% उतरले, म्हणजे गाडीमध्ये किती आहेत? गाडीमध्ये आहेत 60%. किती आहेत? 60%. तर ह्याला 60 गुणुले 100ने गुणलं आपण, किती येईल 3/5. 3/5ने आत गुणून घेऊया. 3 5 15, 1.5/5x अधिक 25 गुणुले 3/5, 5 5 25, 5 1 15, म्हणजेच काय 1.5/5x अधिक 15. ठीक आहे. एवढे सी वर आहेत. आता डी वर गेल्यावर काय झालं, व 40 चढतात. इथं किती चढले? ह्या स्थानकावर परत 40 चढले, म्हणजे हे किती झालं 1.5x/5 अधिक 55. तर इथं काय म्हणलंय की इथं जेवढे प्रवासी आहेत ते किती आहेत? ए च्या 40%. एच्या 40% किती झालं 20, 2/5, 2/5x. म्हणजे ही जी किंमत दिली बघा, ही जी किंमत दिली 1.5x/5 अधिक 55, ही किंमत किती इतके 2/5x इतके, बरोबर. मग 55 बरोबर काय येईल 2/5x वजा 1.5x/5 वजा बाकी होईल 0.5. 0.5x/5, 5ने भाग जाईल, इथं आलं 10 आणि x/10 बरोबर किती आहे 55. मग एक्सची किंमत किती येईल 55 आणि 10चा गुणाकार 550. एक्सची किंमत किती आली 550. एक स्थानकावर 550. आपल्याला काय विचारले, बी वर किती उतरले? बी वर एच्या 50% उतरले. हे जे 50% किती येईल 275. पर्याय 3. आता हा प्रश्न एकदम सोपा बघा. आपण काय करूया, 3.49 ला ए मानलं आणि 0.51 ला आपण काय म्हणलं बी. तर हे काय आलं ए वर्ग वजा बी वर्ग, खाली काय आलं ए वजा बी. मग ए वर्ग वजा बी वर्ग काय असतं, ए वजा बी, एका कंसात दुसऱ्या कंसात ए अधिक बी, आणि भागाकारामध्ये काय आहे ए वजा बी. ए वजा बीला ए वजा बी जाईल, ए अधिक बी येईल. आता ए ची किंमत किती आहे 3.49 आणि बी ची किंमत किती आहे 0.51. यांची बेरीज केली तर ती येते 4. ऑप्शन 1. पुढील प्रश्न बघा. आता हा खूप सोपा प्रश्न आहे. 3, 6, 11, 18 ह्यांच्यामध्ये कितीच फरक आहे 3, मग 5, मग 7, मग पुढचा फरक किती येईल 9चा. विषम संख्येचा फरक वाढतोय, 18 9 काय येईल 27. ऑप्शन 4. आता अमर त्याच्या घरापासून, हा अमर आहे, त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे 4 किलोमीटर गेला, इकडे गेला 4 किलोमीटर. आता तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला, इथं गेला 2 किलोमीटर.
बँकमध्ये, बरोबर. आणि बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर असलेल्या भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर बघा, हे जे अंतर आहे ते आहे ते किती आहे? 2 किलोमीटर. ऑप्शन 3. पुढील प्रश्न बघा, सर्व मोगरा, हा मोगरा जो आहे तो काय आहे? शेवंती. आणि सर्व शेवंती काय आहे? फुले आहेत. सर्व फुले मोगरा आहेत का? नाही, शेवंती पण आहेत. हे चुकलं. सर्व फुले शेवंती आहेत. सर्व फुले शेवंती आहेत का? नाही आहे. दुसरं पण काहीतरी असू शकतं. म्हणजे निष्कर्ष अ आणि ब हे काय आहे? दोन्हीही चुकीचे आहेत. पुढे बघा, आता हा प्रश्न एकदम इझी आहे. आपण आकृत्यांवर आधारित प्रश्न, यामध्ये हा प्रश्न आपण सोडून दिलेला आहे. आपला याच्यावर एक व्हिडिओ पण पडलेला आहे. तर बघा, हा सोपा प्रश्न आहे. खूप सहज निघायला पाहिजे होता. लगेच याचं उत्तर निघतं. उत्तर निघायला काहीच वेळ लागत नाही. बघा ह्याच्या आपण फक्त हा सिंगल बघतोय. हा आपण फक्त सिंगल चौकोन बघतोय. ठीक आहे, मोजा. 1 2 3 4 5 6 किती झाले? सिंगल 6 त्रिकोण झाले. आता डबल वाले मोजूया. बघा, हा खालचा बेस पकडला, 1 झाला. हा खालचा बेस पकडला, हा दुसरा झाला. आता वरचा बेस पकडा, हा तिसरा झाला. ठीक आहे, आणि हा झाला चौथा. हे 4 झाले. त्याच्यानंतर हा एक पकडा बेस, 5 झाला. हा एक पकडा, 6. म्हणजे सिंगल 6 आणि बाकीचे 6, एकूण किती त्रिकोण झाले? एका चौकोनामध्ये 12 त्रिकोण झाले. म्हणजे हिथं 12, हिथं 12, हिथं 12, हिथं 12, किती झाले? 48 झाले. उत्तर 48 पेक्षा हे मोठंच असणार, म्हणजे पर्याय 2. आता उरलेले 12 त्रिकोण दाखवतो तुम्हाला. बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हे किती झाले? 48. मध्ये आपण हे 6 ॲड केले, किती झाले? हे झाले 54. आता पुढचे 6 बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6 अधिक 6 किती झाले? 60. पर्याय 2. पुढील प्रश्न आता मी लिहून घेतो. 15 3 10 5 5. आता इथं वजाला काय म्हणले हो? वजाला गुणाकार म्हणलं आहे. अधिकला काय म्हणलंय? अधिक म्हणजे वजा आहे. इथं येईल वजा. गुणाकार म्हणजे काय आहे? आणि गुणाकार म्हणजे भागिले. इथं भागिले आणि भागिले म्हणजे अधिक. इथं आलं अधिक. आता सोडून घेऊया. आता बघा, 10ने 5ला भागलं, 10ला 5ने भागलं, इथं आलं वजा 2. 15 त्रिक किती आलं? 45. 45 वजा 2 अधिक 5. 45 आणि 5 50 वजा 2. उत्तर काय आलं? 48. आता हा पण प्रश्न खूप सोपा होता. बघा, ग्रुपिंग केलंय आणि ग्रुपिंग केलंय कुणाचं? 2-2 शब्दाचं. मग आपण नंबर देऊ 1 2 3 4 5 6. ठीक आहे, मग आपण ह्यांचं पण ग्रुपिंग आहे, तिथं नंबर टाकूया. आता BR कुठं गेला? इथं गेला. EA 2 इथं आला. OU 5 नंबर आहे. HR किती नंबर आहे? 4 नंबर आहे. GH किती नंबर आहे? बघा, GH 6 नंबर आहे. आणि KT 3 नंबर आहे. 2 5 4 1 6 3 असा तो नंबर होतोय. मग बघा, 1 2 3 4 5 6 1 1 4 5 6. मग पहिल्यांदा कोण येईल? पहिल्यांदा येईल दुसरा नंबर म्हणजे ST आलं. त्याच्यानंतर ST आलं. मग पुढे काय आलं? 5 नंबर TI आलं 5 नंबर. मग काय येईल? 4 नंबर BU आलं 4 नंबर. मग काय येईल? DI किती नंबर आहे? 1 नंबर. मग काय येईल? 6 नंबरची संख्या ON. आणि मग काय येईल? 3 नंबरची संख्या काय येईल? ऑप्शन 3.
एवढा सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघू. रोहन हा रामूचा मुलगा आहे. रामूचा मुलगा कोण आहे? रोहन. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले. रामूचे बाबा कोण? हे रामूचे बाबा. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिन काका कोणाला म्हणत असेल? रोहन म्हणत असेल. ठीक आहे, बरं पुढे बघू. सचिनची पत्नी, हा सचिन, त्याची ही पत्नी, ही पत्नी रोहनच्या आईची, रोहनची आई, तिची कोण आहे? ही बहीण आहे. ही रोहनची आई म्हणजे ही रोहनची कोण झाली? मावशी. आणि रामूची कोण झाली? ही मेहुणी. काय झाली? मेहुणी, बायकोची बहीण. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघू. आता हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे बघूया आपण उत्तर काय येते. शक्यता जास्त की बी उत्तर येईल. हे उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे. ए पण येऊ शकते. ए आणि बी मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, पण बी कडे ओढा जास्त आहे. बघूया आपण. बघा काय होऊ शकतं की सर्वात आधी अशा प्रश्नात विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले हे वाचायचं असतं. मग आपण त्यानुसार प्रश्नाला टॅकल करायचं. एचे गणितातील एकूण गुण सीच्या अगदी वर आहेत. आपल्याला गणितातल्या गुणाचं काय घेणं आहे का? नाहीच आहे. विज्ञानातील गुण एफच्या अगदी वर आहेत. म्हणजे एफपेक्षा एला गुण जास्त आहेत. आपल्याला विचारले सर्वात जास्त गुण कोणाचे आहेत? एफपेक्षा एला जास्त आहे, म्हणजे एफ कॅन्सल झाला. बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे, म्हणजे सी पेक्षा जास्त बी ला गुण आहेत, म्हणजे सी कॅन्सल झाला. डी पेक्षा कमी गुण मिळाले. एफने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले. एफ ला जास्त गुण आहे डी व ई पेक्षा, म्हणजे हे पण दोघं नाहीत. म्हणजे उत्तर ए किंवा बी मध्ये आहे. उत्तर कुठे आहे? ए किंवा बी मध्ये आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया. एफने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले, परंतु डी प्रमाणे त्याची गणितातली प्रगती नाही. गणितात सी व डीच्या मध्ये कोणीही नाही. बर. आणि विज्ञानात सी व एच्या मध्ये कोणीही नाही, म्हणजे ए वरती असेल सीच्या. आता लक्ष द्या, ए वरती आहे सीच्या आणि बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे. मग बी पण वरतीच आहे. ठीक आहे. आणि हे तर काय म्हणलंय? सी आणि एच्या मध्ये कोणीही नाही, म्हणजे सी झाला की ए येईल आणि बी त्याच्यावरती येऊ शकतो. मग इथं ह्या शेवटच्या स्टेटमेंटमुळं आपल्याला बीची पोझिशन वरचढ ठेवावं लागते. जर आपण सगळे स्टेटमेंट वाचले तर त्यानुसार ए येतोय, पण शेवटच्या स्टेटमेंटमधून उत्तर काय दिसतं? तर ते दिसतं पर्याय 2. बघूया आन्सर की येतेच त्याची. कंबाईनची आन्सर की येईलच, त्यावेळेस अजून उत्तर क्लॅरिटी मिळेल आपल्याला. पण आत्ताच्या क्षणी ए किंवा बी मध्ये बी हे उत्तर येण्याची शक्यता जास्त वाटते. पुढे बघूया. 6 मजूर आणि दिवस बरोबर काम. ठीक आहे. 6 मजूर 4 दिवसात 9,600. ठीक आहे. तर 18 मजूर 2 दिवसात किती? काय होईल? ह्यांचा होईल तिरकस गुणाकार. 9,600 गुणिले 18 गुणिले 2 बरोबर इथं एक्स घेतलं. 6 गुणिले 4 गुणिले एक्स. हे 6 गुणिले 4 कुठे येईल? भागाकारात येईल. 6 त्रिक 18 बे 2 4 2 ने ह्याला भाग द्या 48 4 800 आणि 3 चा गुणाकार किती येईल? 14,400. पर्याय 4. आणि आजच्या लेक्चरचा आपला हा शेवटचा प्रश्न. तर बघा, तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि येणारी ग्रुप सी साठी आपण सर्व सिलेबस कव्हर करून घेणार आहेत आपल्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या चॅनलवर. आणि याच्यावर आपण जे स्कॉलरशिपचे व्हिडिओ टाकलेत त्याच्यामध्ये हा सिलेबस संपूर्ण कव्हर आहे. संपूर्ण आजचे जेवढे काय प्रश्न आले ते जवळपास स्कॉलरशिपच्या पुस्तकातले आल्यासारखे आलेत.
ठीक आहे. त्याच्यामुळं हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. जे मी सोडून दिलेले आहेत स्कॉलरशिपची जी प्लेलिस्ट आहे आपली, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हे प्रश्न बघू शकता. तर बघा शेवटचा प्रश्न. 54 किलोमीटर तास वेगाने धावणारे एक ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राम पोल ओलांडते. ट्रेनची लांबी. आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स काढायचा आहे. टाईम दिला आहे 9 सेकंद. स्पीड दिला आहे 54 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्याला आपल्याला 518ने गुणावं लागेल. ठीक आहे. 18 × 54 किती आलं 15 बरोबर d/9. डीची किंमत किती आली 15 आणि 9चा गुणाकार 135. पर्याय 3. तर हे झालं ग्रुप बीचं संपूर्ण गणिताचं विश्लेषण. ठीक आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पुढचे टॉपिक कव्हर करूया. धन्यवाद.